टर्कीचे जे ॲपल आहेत त्यांना बॅन करायचे। दोस्त गद्दार निघाला, जो आपल्या दुश्मनाचा मित्र आहे तो आपला दुश्मन। जो देशाच्या विरोधात आम्ही त्याच्या विरोधात। पाकिस्तानला टर्कीने मदत केली आणि ड्रोन पाठवले, सगळे प्रूफ झालं गव्हर्नमेंट। मग आम्ही निर्णय घेतला की पाकिस्तानचे टर्कीचे जे ॲपल आहेत त्यांना बॅन करायचे, बायकॉट करायचे। कारण जो आपल्या दुश्मनाचा मित्र आहे तो आपला दुश्मन। आणि मग शेवटी आम्ही म्हणलं की व्यापार नाही झाला त्यांच्याशी बंद करायचा, व्यापार बंद करून टाकायचा। टर्कीला आपण पहिल्यांदा दोस्त म्हणून एक मिशन होतं, तिथं भूकंप झाला तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा मदत आपण केली होती, डॉक्टर, मेडिकल किट, सगळं मदत। तर त्यांनी परत आपल्याशी असे आयसन फॉर्मशी करायला नव्हती पाहिजे की आपल्या विरुद्धच युद्ध करण्यासाठी ड्रोन आणि टेक्निकल सपोर्ट पाकिस्तानला नव्हता द्यायला पाहिजे। तर त्यांनी दिला। मग आमचं म्हटलं की खारीचा वाटा, आपण बॉर्डरवर जाऊन काही लढू शकत नाही, काय नाही, तर इथंच आपण त्यांना एक मदत करावी आणि टर्कीचे आर्थिक निर्बंध घालावे। मला असं वाटतं की जे त्यांनी ड्रोन टाकलेत ते जे आपल्या आर्मीवर टाकलेत, तर माझं असं म्हणणं आहे की लोकांनी नाही खायला पाहिजे। आणि आपल्याकडे एकच ॲपल नाही आहे, दुसरे 17 कंट्रीजमधून ॲपल येतं आपल्याकडे। तर हे बॅन झालं, बंद झालं तर काय असा रेटमध्ये वगैरे काय फरक पडणार नाही लोकांना की ॲपल महाग होईल वगैरे, असं काय होणार नाही। आणि आता 3 महिन्यात तर आपले इंडियन ॲपल चालू होणारच आहे, असं काय होणार नाही। पण त्यांना फरक पडेल आणि त्यांना कळेल की आपण किती मोठ्या म्हणजे मार्केटचं आपण हे केलेलं आहे। आता मार्बल आपल्याकडे जे इंडियात मार्बल आहे ते 80% मार्बल तिकडे येतं। आजच बघितलं की मार्बलवाल्यांनी पण बॉयकॉट करायचं ठरवलेलं आहे। तर टुरिझम, ड्रायफ्रूटवाल्यांनी पण ठरवलेलं आहे की बॉयकॉट करू। हळूहळू झालं ना की त्यांना बरोबर कळेल की आपण कोणाला आपला भाऊ म्हणलं, पण ते त्यांचे भाऊ जरी असतील पण त्यांनी चुकीच्या ह्याच्यात साथ नाही दिली पाहिजे त्यांना, असं मला वाटतं। आणि ती जर दिली आहे तर आपलं काम आहे की आपण बॉयकॉट केलं पाहिजे। तुर्कस्तानने पाकिस्तानला ड्रोन पाठवून आणि इतर हत्यारं पाठवून आपल्या देशासोबत गद्दारी केलेली आहे। आपण तुर्कस्तानमध्ये ज्यावेळेस भूकंप झाला त्यावेळेस सगळ्यात फर्स्ट मेडिकिट जे आहे ते भारताने पाठवलं होतं ऑपरेशन दोस्तच्या माध्यमातून। पण दोस्त गद्दार निघाला। तर माझं असं म्हणणं आहे की आपण सीमेवर जाऊन लढाई तर नाही करू शकत, पण देश सेवा म्हणून आपण तुर्कस्तानचे पूर्ण ॲटम बॉयकॉट करू शकतो। आणि जर आपले देशाचे पंतप्रधान असतील, होम मिनिस्टर असतील, जर आपले 2:30 आणि 3 वाजता जर उठून ते जर देशसेवेसाठी एवढं स्फूर्तीने काम करत असतील तर आपण डोळे उघडे ठेवून मार्केटमध्ये कोणतेही प्रोडक्ट घेताना ते तुर्कीचं आहे का नाही तेवढं फक्त बघून घ्यायचंय। आणि ते जर नाही घेतलं तर त्यांना 1000 ते 1500 कोटी रुपयाचं नुकसान होणार आहे। आणि तेच नुकसान त्यांना शेवटी पुढे जाऊन कळेल की भारताची फार मोठी बाजारपेठ त्यांनी गमावलेली आहे। आज जर आपल्या देशातले सैनिक जर मारण्यासाठी जर ते पाकिस्तानला ड्रोन देत असतील, सर्वसामान्य पर्यटक जर फिरायला गेला कुठं काश्मीरला, जर तो मरत असेल आणि त्याच आतंकवाद्यांना जर सपोर्ट करणार जर असेल तुर्कस्तान, तर मला वाटत की त्यांचं प्रोडक्ट घ्यायची गरज वाटते।